स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। संघर्ष करावा लागणार आहे, त्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमधून दिली आहे। तब्येत बरी नाही, चालायला फिरायला त्रास होतो, आश्वासन नाही दिले तर दगाफटका होऊ देऊ नका, गरिबांची मुलं मोठी झाली पाहिजे, एसआयटी रद्द करणार आहे पण तारीख संपली आहे, पुढे काय करणार आहे, असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे। असं तुम्हाला वाटतं का विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटतं? त्याच्यावर तर आपण ठामच आहे। धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे। जर आता सगळेजण एकत्र उतरले की म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे। मग मात्र त्यांचे खूप हाल होणार आहे। मग आता विधानसभेला काय करायचं, लढायचंय का पाडायचंय, काय करायचंय याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करू, त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे, मोठा निर्णय जाहीर करणार आहे। पण आताच बघा ना, येताना जे एसआयटीच्या टायमाला बहुतेक तसा अंदाज दिसतो, एसआयटीच्या टायमाला बाकडं न वाजणारे आमदार आता भेटाले, आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच भेटायला यायला लागले जातात। आणि समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठीची, तर गोरगरीब मराठी घरी बसवणार त्यांना। बाकडं न वाजवणारे सगळं काय असं अंदाज आवडले, कपा कपा वाजले, दोन दोन हाताने ते नाही यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर। त्या टायमाला दोन्ही हाताने टेबल आणलेली ते त्या याच्यातले घरातले विधानसभेतले दोघं तिघं असं उठून उड्या आणते ते वरून ढोल वाजल्यासारखं। पण जे नाही वाजलेले आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठ्याच्या मागणीच्या बाजूने आता रोज भेटायला येत आहे। एक असा अंदाज दिसतो की ते वाजणाऱ्यातले नाही येत म्हणून भेटायला यायला। आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं, त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिसिजन घ्यायला पाहिजे होतं, पण जाऊ दे यायला लागलेत, शेवटी समाज मोठा आहे। मध्ये मुद्दा आला होता पाटील की काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती। काय करावं? शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं, मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करावं। असं कशासाठी? आरक्षणासाठी। सर्व समाज तुमच्या आंदोलनाचं नेतृत्व आता होतं तेव्हा नाही ना आता वा। तुमचं नेमकं आंदोलन संपलं आहे, पण लक्ष्मण हाके तिथे वेशीवर बसलेले आहेत, आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, आपण ते त्याचा अधिकार आहे त्याच्यावर बोलत नसतो कोणाला, आणि त्यांना आपण विरोधक कोणालाच मानलेला नाही, मानलेला आहे तेव्हा आहे, त्यांना कधीच मानलेलं नाही, त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोललेलं सुद्धा नाही शब्द एक सुद्धा। आपला ते एवढं एकच आहे, खरी मराठ्यांची काडी करून वाटोळ करणार। छगन भुजबळ असं म्हणाले की जरांगे पाटील राज्यातील 288 उमेदवार उभे करावेत तुम्ही, आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन नेता मिळेल, तुम्हाला शुभेच्छा देतात त्यांनी। मालपूर नेता व्हायचे शुभेच्छा द्यायला ते बोललं की त्याला तर दमत नाही का, त्याच्यावर नाही देत मी आता। सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ, मग काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय का त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून? ओबीसीतून नाही, मग आम्हाला काय पाहिजे? ओबीसीतूनच पाहिजे, धक्काच लागत नाही भाऊ, धक्काच लागत नाही। राहिलं कोण दादा नीट सांगत नाही, तो की नीट सांगत नाही। हे बघा एवढेच वेळेस सांगतो, आता बोलायला त्रास होतोय पण स्वारी एक शब्द थोडं उशिरा येते। नाही ठीक आहे, फोटो सांगत आहेत बघा ते ओबीसीचे 2-3 नेते ते वरचे, मराठा विदर्भातला आरक्षणात गेला, खानदेशचा गेला, कोकणचा भाग गेला, जवळपास 70-75% पश्चिम महाराष्ट्राला गेलेला आहे। मराठा राहिलेच तुमच्या आरक्षणात ओबीसी यायला, आता नोंदीत काही गेले, कशाला विरोध करता? माझा तर सल्ला आहे, सल्ला देण्या इतकं मोठं मी नाही, पण माझं म्हणणं आहे त्यांना की
तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजूने व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्यांना. राहिलेले घेऊन टाकले आनंदात, असे जाणारच आहेत. आनंदात घेऊन टाकले तर आपले समाज सुद्धा चांगले राहतील. तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चालले येतच. त्यामुळे ओबीसीतूनच घेणार आहे, त्याच्याशिवाय सुट्टीच नाही. नसता मराठा समाजाची बैठक घेऊन 1 महिन्याच्या नंतर आम्ही दिशेत जाईल ठरवणार 288 द्यायचे का 288 पाडायचे का आपले द्यायचे. सगळ्या तरी धर्माची बैठक घेणार आहेत. मी आत्ताच बरेचसे फ्लश नाही करणार, पण मी जरी रात्री इथं आलो काल माझं काम सुरू केलेलं आहे. समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार, जीव जरी गेला तर. तुमच्या जीवनावर एक चित्रपट येत आहे, संघर्ष योद्धा म्हणून, तो आज राज्यभर प्रदर्शित होणार आहे. नाही त्याच्यात नाही जीव. पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मला त्या पिक्चरात काही जीव नाही बघा, माझा आरक्षणात जीव आहे, मला ही लढाई लढवायची. त्यांना पण शुभेच्छा. त्यांनी आज पिक्चर लावलाय पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा. पण माझं सगळं ध्येय, माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे. माझे मराठ्याचे लोक पोरं कशी आरक्षण मिळून मोठी होती याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे, तो कायम राहणार आहे. मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो. 2 पावलं मागं सरकतो, 10 पावलं पुढं जातो. मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढं सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही. फक्त समाजाला विचारायचं, मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं, पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल होऊन तयारीला लागणार. यांना पाडायचं का आपले उभा करायचे, 2 एक प्रकार ठरवायचं. म्हणजे पाडण्यात मजा आहे, त्याच्यात मोठा विजय का आपले उभा करायचे. पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही कधीतरी? नाही, मला आता 7-8 दिवस तो उठताच येणार नाही. बघ कसं काय, मला आजच नाही खरं ते. म्हणजे सध्या मला हे महत्वाचं आहे माझ्यासाठी, आरक्षण लय महत्व. महायुतीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार. त्याला मी काय करू शकतो सांगा, ते माझ्यासाठीचा प्रश्न असो. मी राजकीय नाहीच आहे ना. मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा महायुतीला फटका बसला होता, त्याच्यानंतर प्रतिक्रिया त्याची. हो ना, पण मी राजकीय नाही ना, त्यामुळे ते माझ्याकडे प्रश्नच येऊ शकत नाही. कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून जाणार, मी राजकारणी असतो. मी सामाजिक आहे, तो मार्गच नाही माझा. आता ते मी घालायचा नाही घालायचं, पण आमचं आरक्षण द्या, कुणी द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना दिलं रे बाबा, मग मात्र पुढची रणनीती लय डेंजर असणार. पाटील, काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर 100 कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत, काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, निकटवर्ती आहेत, जवळ असलेले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय. ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांगू? नाही, सत्यतासाठीच मग मी ते हे केलंय की माझ्या कानावर आले. खरं असेल तर सांगा, खोटं असेल तर सोडून द्या. पण आलेली माहिती खरी, आणि मी आपल्याशी 10 महिन्यापासून बोलतोय. तुम्ही चतुर माणसं आहे सगळे, कारण खोटं बोललं की तुम्ही तवदारता, प्रत्येक मी बोललेलो खरं झालेलं मला ऐकायला म्हणजे. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोयी, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस रस्ता, सोलापूर.